तुम्हाला आलेले एक अनुभव तुम्ही सांगू शकाल? अनुभव म्हटलं तर तुम्हाला माहिती आहे गणेश दैवत कसं आहे. गणेश म्हणजे ज्याला आपल्या धर्मामध्ये प्रथम स्थान दिलेलं आहे. कुठलेही शुभकार्य करण्याआधी गणेशाची पूजा केली जाते. त्याप्रमाणे भक्तांना अनेक अनुभव इथं आलेले आहेत. मला स्वतःला अनुभव आलेले आहेत. हे महागणपती जे आहेत ते विघ्नहर्ता आहेत, तुम्हाला माहिती आहे. तर इथं अडचणी दूर व्हाव्यात, आपल्या आयुष्यातील अडचणी दूर व्हाव्यात म्हणून भक्त इथं येत असतात आणि त्यांच्या सर्व अडचणी महागणपती दूर करतो अशी सगळ्यांची अशी निष्ठा आहे. दुसरं म्हणजे नवसाला पावणारा गणपती, नवसाला पावणारा गजानन अशी या मंदिराची ख्याती आहे. खूप जण इथं येऊन वेगवेगळे नवस फेडतात आणि त्यांचा अनुभव असा आहे की त्यांनी जो नवस ज्याच्यासाठी फेडला आहे त्याची फलप्राप्ती त्याला मिळते. म्हणून हे मंदिर खूप फेमस आहे गोव्यामध्ये. अनेक लोक इथं भेट दिल्याशिवाय मला वाटतं परत जात नाहीत. आणि हा अनुभव घेण्यासाठी मी विनंती करेन की तुम्ही अवश्य इथं यावं या मंदिरामध्ये आणि स्वतःचा अनुभव घ्यावा. तेच मला वाटतं बरं होईल. इथे दर्शनासाठी यायचं असेल तर त्यांनी कुठच्या वेळी यावे? दर्शनासाठी म्हणजे देऊळ 7 वाजता उघडतं सकाळी. नंतर दुपारी 1:30 ते 2:30 पर्यंत देऊळ बंद असतं दुपारी. आणि संध्याकाळी एक नॉर्मली 7:30 पर्यंत देऊळ बंद होतं. तर काही उत्सव असला, विशेष उत्सव असला तर एक 9 वाजेपर्यंत देऊळ उघडं असतं. सो त्याच्याशिवाय तुम्ही कधीही येऊ शकता दर्शनासाठी. इथे पालखी असं काही असतं? हो, पालखी तर असतेच. दर महिन्याला 2 संकष्टी आणि विनायकी असे 2 महत्त्वाचे उत्सव महागणपतीचे आहे, ते तुम्हाला माहितीच आहे. दर विनायकी चतुर्थीला इथं श्री गणपतीची पालखी असते. दुर्गाष्टमीला श्री गणपती आणि श्री शांतादुर्गेची पालखी असते. मयुरासन असतं, लालखी असते, नंतर विजयरथ असतो आणि महारथ. हे असे अनेक वाहनातून श्री गणपतीची मिरवणूक काढली जाते. धन्यवाद काका, तुम्ही आम्हाला एवढी महत्त्वपूर्ण माहिती दिल्याबद्दल. खूप खूप धन्यवाद. महारथ. नमस्कार काका. नमस्कार. आपलं नाव काय? माझं नाव दिनेश नावेलकर. मी या संस्थानाचा आताचा सेक्रेटरी आहे. तुम्ही आम्हाला देवाबद्दल माहिती सांगू शकाल? अशी आख्यायिका आहे की हे देवस्थान आहे, याची जी मूर्ती आहे ही पुरातन मूर्ती आहे ती आसाम राज्यातून म्हणे गोव्यात आली. गोव्यात आली ती पहिल्यांदा दिवाडी बेटावरील एक नावेली म्हणून गाव होतं, त्या गावात त्याची मूर्ती होती. तिथनं नंतर जेव्हा पोर्तुगीज राजवट आली गोव्यात, बाटाबाटी सुरू झाली, तेव्हा लोकांनी ते तिसवाडीमधून ती मूर्ती उचलून